पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणावपूर्ण वातावरण. गावातील काही तरुणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक. यवतमध्ये मंदिरात एका अज्ञातानं मूर्तीची तोडफोड केल्याचं प्रकरण. व्हायरल मेसेजनंतर उद्रेक झाला. यवत ग्रामस्थांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान. मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक. पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न. कुणी कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा. यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. आमदार पडळकर आणि संग्राम जगतापांची सभा झाल्यानं राडा. विरोधकांचा आरोप. तर सभा झाली म्हणून वादग्रस्त स्टेटस ठेवणार का? फडणवीसांकडून एक प्रकारे पडळकर जगतापांना क्लीन चिट. यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात. भीतीचं कुठलंही वातावरण नाही. जातीय सलोखा राखा. अफवांवर विश्वास ठेवू नका. अजित पवारांकडून यवतमधील परिस्थितीचा आढावा.